श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग घडले आहेत का की त्यातून तुम्ही बाहेर पडतच नाही आहात? तुमच्या त्या समस्या एक झालं की एक तुमच्यासमोर डोके काढून उभे आहेत. या सगळ्यामधून तुम्हाला जर मात करायची आहे आणि तुम्हाला या सगळ्यामधून मुक्तता हवी असेल, तुमच्या समस्यांमधून बाहेर पडून पापामधून देखील मुक्तता मिळवायची असेल, तर अशा सर्व समस्यांवरती एक मार्ग असलेला व्यंकटेश स्तोत्राबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्यंकटेश स्तोत्र जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेस अक्षरशः तुमच्या नाकामध्ये दम येतो. इतक्या प्रमाणामध्ये भगवान व्यंकटेश आपली परीक्षा घेत असतात. अडचणी ह्या चालूनच येत असतात, पण त्यामध्ये तरुण जाऊन तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण पूर्ण करावं लागतं. त्यामुळे यामधून मिळणारे जे फळ आहे ते देखील तितकेच प्रभावी असते, कारण त्याआधी तुमच्याकडून तेवढी सेवा करूनच घेतली जाते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करायचं आहे, त्याचे मंडल कसे पूर्ण करायचे आहेत, ह्याची सर्व माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे न चुकता आणि न कट करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनेलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. श्री व्यंकटेश स्तोत्र हे भगवान व्यंकटेश्वर, ज्यांना बालाजी किंवा श्रीनिवास म्हणूनही ओळखले जाते, यांच्या सन्मानार्थ लिहिले गेलेले एक धार्मिक स्तोत्र आहे. भगवान व्यंकटेश्वर हे हिंदू देव विष्णूचे अवतार आहेत, ज्यांची पूजा प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यातील तिरुमला म्हणजेच तिरुपती देवस्थानाच्या ठिकाणी केली जाते. भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळवण्यासाठी भक्त व्यंकटेश स्तोत्राचे पठण करत असतात. भगवान व्यंकटेश यांचे आशीर्वाद, भगवान व्यंकटेश्वरांचे स्वर्गीय आशीर्वाद मिळवण्यासाठी जपले जाणारे हे स्तोत्र भक्त वारंवार संरक्षण, आरोग्य, शक्ती, ऊर्जा, समृद्धी आणि आध्यात्मिक कल्याण यासह विविध कारणांसाठी या स्तोत्राचा शोध घेत असतात. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे ही एक शक्तिशाली भक्तिपर क्रिया मानली जाते. भक्तांचा असा विश्वास आहे की प्रामाणिकपणा आणि भक्तीने स्तोत्र पठण केल्याने त्यांना दैवी लाभ मिळू शकतात आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. स्तोत्र ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे भगवान व्यंकटेश्वराप्रती त्यांची श्रद्धा आणि भक्त दाखवू शकतात. आता हे व्यंकटेश स्तोत्र कशाशी संबंधित आहे ते बघूया. व्यंकटेश स्तोत्र हा मूळ संस्कृतमधील विष्णू स्तोत्र आहे. भगवान विष्णू भारताच्या बऱ्याच भागामध्ये श्री व्यंकटेश म्हणून ओळखले जातात. स्तोत्रामध्ये लेखक परमेश्वराची आठवण करून देत आहेत आणि वर्णनासह त्याच्या बरीच प्रसिद्ध नावांनी तो बोलावत आहे. मानवजातीच्या हितासाठी प्रत्येक नाव भगवान विष्णूच्या कर्माशी संबंधित आहे. जो माणूस एकाग्रतेने आणि श्रद्धेने याचे पठण करतो त्यांना चांगले आरोग्य, आनंद, संरक्षण आणि शुभेच्छा प्राप्त होत असतात. 108 ओव्या असलेले हे व्यंकटेश स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचण्यासाठी सुरू करणार आहात तेव्हा पहिल्या दिवशी आपली इच्छा, अडीअडचणी सांगून तुम्हाला संकल्प करायचा आहे. सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला शुचिर्भूत होऊन म्हणजे स्नान करून सोवळ्यामध्ये बसायचे आहे. ओल्या कपड्यांनी बसण्याची गरज नाही. एक मंडळ म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा तुम्हाला पाठ म्हणायचा आहे. हे स्तोत्र 21 दिवस म्हणजे कोणताही दिवस, वार आणि पक्ष यामध्ये चालू शकतो. रोज मध्यरात्री 12 वाजता हे तुम्हाला म्हणायला सुरुवात करायची आहे. तुमच्या गतीने होईल तसे हे तुम्ही संपवू शकता, पण सुरू मात्र रात्री ठीक 12 वाजता करायचे आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळायच्या आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावर अन्याय, मांसाहार आणि मद्यपान हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र होईपर्यंत जमेल तितक्या वर्ज्य करायच्या आहेत. त्यानंतरची गोष्ट म्हणजे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसायची आहे. इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचन चालू ठेवायचे आहे, कारण की ह्याच वेळी तुम्हाला अडचणी यायला सुरुवात होऊ शकते. पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही पूर्ण एकाग्रतेने ह्या पठणाचे वाचन सुरूच ठेवायचे आहे. जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत तुम्हाला हळूहळू मिळू लागतात आणि याचे अनुभव खूप जणांना आलेले आहेत.
21 दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी तुम्ही ठेवायलाच हवी. मोजून 3 मिनिटांचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ तर तुम्ही आपल्या ग्रहपीडा निवारणासाठी आणि संकट निवारणासाठी काढूच शकता ना. 21 दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्रमंडळाच्या फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. या 21 दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे परिपूर्ण पालन करायचे आहे. 21 दिवसांमध्ये हे 21 मंडळ पूर्ण करायचे आहे. तुम्हाला जर सैर, सुतक, मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. स्तोत्र वाचनाच्या वेळी भगवान व्यंकटेशांची मूर्ती, प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवायचे आहे. भगवान श्री व्यंकटेशांसमोर देवाचा दिवा लावायचा आहे आणि फुलांचा हार अर्पण करायचा आहे. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे देखील तितकेच गरजेचे आहे. वाचनानंतर भगवंताचे आभार माना आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करा. स्त्री आणि पुरुष दोघेही हे स्तोत्र वाचू शकतात. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेलेले आहे. हे स्तोत्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार मराठी किंवा संस्कृत अशा कोणत्याही भाषेमध्ये वाचू शकता. संस्कृतमधून जेव्हा तुम्ही हे स्तोत्र वाचाल त्यावेळेस आपसुकच तुमची वेळ वाढेल आणि तुम्हाला भीती देखील मनामध्ये वाटेल. पण असे काहीही समजू नका. जर तुम्हाला अडचण येत असेल, वाटत असेल तर तुम्ही हे स्तोत्र मराठीमध्ये देखील वाचू शकता. ते तुम्हाला जास्त सोपे पडेल. स्तोत्रमंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मकच विचार करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे तितकेच गरजेचे आहे. हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे हे अत्यावश्यक आहे. कारण कोणतीही स्तोत्र, पूजा, पारायण आणि पठण करत असताना त्याआधी सर्वात अगोदर तुमचा त्यावरती दृढ विश्वास असेल तरच निश्चित फलप्राप्ती मिळते. वाचन झाल्यानंतर आपण व्यंकटेशांच्या मूर्तीजवळ काहीतरी प्रसाद किंवा गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर नमस्कार करूनच आपण तिथून आपलं स्थान हलवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं 21 दिवस पारायण केल्यानंतर किंवा मंडळ पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ते संपेपर्यंतच अनुभव यायला सुरुवात होईल. त्यामुळे फक्त मन लावून आणि मन जागेवरती ठेवून तुम्ही हे स्तोत्र पूर्णपणे पठण करायला घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.